बघत रहा APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक 2024 नुकतीच संपन्न झाली आणि त्यात संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीने घवघवीत यश मिळविले। त्याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातही भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीच्या तब्बल 9 उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर यश मिळविले। तर नांदेड उत्तर दक्षिण मध्ये शिवसेनेने नवा इतिहास रचल्याचा बघायला मिळाला। ऐकूया त्यांच्या प्रतिक्रिया। आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथभाई शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बहुमताचं सरकार, शिवसेना, भाजप, रिपाई सर्व महायुतीचं सरकार आलेलं आहे। आज नांदेड जिल्ह्यामध्ये अतिउत्साहाचं वातावरण, नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये 9ला 9 जागा शिवसेना, भाजप, युती, महायुतीच्या आलेल्या आहेत। आणि आज एवढा जल्लोष झाला की आमच्या आयुष्यामध्ये पहिली बार महाराष्ट्रामध्ये बहुमतानं सरकार म्हणजे 163 ते 64 जागा आलेल्या आहेत। नांदेड उत्तर दक्षिण मध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला झालेला आहे हे दिसतंय। मग यावर आपण टिप्पणी काय करता की जवळपास कित्येक वर्षापासून आपण वाट बघत होतो की नांदेड शिवसेनेचा कधी होणार, तर यावर आज जे इतिहास घडलाय त्यावर आपलं मत काय? नांदेड जिल्हा हे पूर्वीपासूनच शिवसेनेचा जिल्हा मानलेला आहे। शिवसेना सन्माननीय कैलासवासी खेडकर साहेब तेव्हापासून जिल्हा हे शिवसेनेचा आहे। मागच्या काळामध्ये मागच्या 5 वर्षाखाली हे आमची जागा गेलेली होती। आज आम्ही ही जागा पुरवठा निवडून आणलेली आहे। हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा। हमारा नेता कैसा हो, हेमंत भाऊ जैसा हो। हमारा नेता कैसा हो, हेमंत भाऊ जैसा हो। हमारा नेता कैसा हो, हेमंत भाऊ जैसा। आज जो विजय मिळालेला आहे कल्याणकर साहेबांचा विजय म्हणजे कसा विजय, कशा पद्धतीने समजणार? कल्याणकर साहेबांचा विजय म्हणजे या मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांचा विजय आहे। साहेबांचा विजय म्हणजे हिंदुत्वाचा विजय आहे। साहेबांचा विजय म्हणजे लाडक्या बहिणींचा विजय आहे। आज हिंदुत्वाचा विजय झालेला आहे। हिंदुत्वावर ज्यांनी मतदान केलं आणि विकासावर ज्यांनी मतदान केलं त्यांचा आज विजय आहे। आज ऐतिहासिक विजय म्हणून आज आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक विजयाची नोंद होणार आहे। नोंद झालेली आहे। आता काही दिवसामध्ये मुख्यमंत्री पण आपलाच होईल, हिंदुत्वाचा होईल आणि विकासाचा होईल। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, जय श्रीराम। कल्याणकर साहेबांचा पुन्हा एकदा विजय झाला तर या धर्तीवर आपण काय म्हणणार? कल्याणकर साहेबांचा विजय निश्चितच होत आहे। विजय म्हणजे 100% त्यांनी निवडून येणार होते, त्याच्याशिवाय कोणी राहणार नाही, त्याच्यासमोर कोणी टिकणार नाही। अजूनही 10 वर्षानंतरही आपण बघितलं तर 10 वर्षानंतरही कल्याणकर साहेबच निवडून येतील। त्यांचं काम चांगलं आहे आणि यावेळेस आम्हाला मजबूत पाहिजे कल्याणकर साहेब। जनशक्ती विरुद्ध जनशक्ती, मेन मुद्दा हा माणुसकीचा माणूस आहे आणि सामान्य माणूस आहे, कॉमन मॅन म्हणून त्यांची ओळख आहे। सकाळी 6 वाजता ते गाडी घेऊन फिरतात, याच्याशिवाय आम्हाला काही पाहिजे नाही। दुःखाच्या सुखामध्ये सहभागी होतात, सुखदुःखामध्ये येतात ते सगळ्यांच्या। येणाऱ्या काळामध्ये बीजेपी आणि शिवसेना दोन्ही मिळून आपल्या सर्व जनतेचा प्रश्न सोडवतील का याची खात्री आहे का आपल्याला?
110% खात्री आहे त्यांची. त्यांना सोडवावंच लागेल. त्यांच्याशिवाय आम्ही मतदान केलं त्यांना, आम्ही त्यांच्याकडून काम करून घेऊ, नाहीतर मग त्यांना रस्ता दाखवू. ओके. अहोरात्र परिश्रम करून लोकनेते आदरणीय बालाजी कल्याणकर साहेब यांनी जे जनतेसाठी काम केलं होतं त्याचं आज जनतेनं त्यांना पावती दिली. आणि आमचे आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे ते खंदेसमर्थ शिपाई होते आणि कुठंतरी त्यांना आज कामाची पावती भेटली, याबद्दल आम्हा सर्वांना त्याचा अभिमान आहे. तसेच एक सामान्य घरातून आलेले आमचे दुसरे उमेदवार आनंद बोनारकर साहेब हेही वर्गच मताने निवडून आले आणि त्याचंही श्रेय जे आहे लाडके हेमंत पाटील व मुख्यमंत्री साहेब यांना जाते. कारण ह्या सर्व शिलेदारांनी आपल्या कामाची शैली दाखवून जनतेच्या तळामाळात मनात घर करून आज जनतेनं त्यांना भरभरून प्रेम दिलं आहे. हे या गोष्टीवरून सिद्ध होते की आज आपण 233 ते 35 प्लस आहात. त्याबद्दल मी माझ्या वतीने व माझ्या पक्षाच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो व पुढील जे लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे, जे कामासाठी गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी नक्कीच आमचे निवडून आलेले उमेदवार ते पार पाडतील अशी त्यांच्याकडून मी अपेक्षा करतो. हेमंत भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय हो. वर्गीय आनंद दिघे साहेबांचा विजय हो. जय हिंद, जय हिंद. APN न्यूज सत्य आणि सकारात्मक.